तीन अंकी संख्येशी गुणाकार करणे. काय 3 अंकी ही जनरली आपण 3 अंकी संख्येचा 3 अंकी संख्येशी गुणाकार करतोच की नाही. म्हणजे उदाहरणार्थ बघा 122 गुणिला 1 4 3 असं करूया ना. कसं करतो 3 दुने 6 3 दुने 6 3 1 3 एकक स्थानचा गुणाकार झाला म्हणून येते एक फुली देऊ. 4 दुने 8 4 दुने 4 1 4 2 स्थानाचा गुणाकार झाला म्हणून आपण इथं 2 फुल्या देतो. बरोबर आहे. मग काय बे 1 बे 1 1 1 अशा म्हणजे याचा गुणाकार का 6 म्हणजे हे आले 6 8 न 6 14 4 हातचा 1 8 न 2 10 न 3 13 न 1 14 4 हातचा आला 1. बरोबर आहे. 4 आणि 2 6 न 1 आणि हा 1 हे आलं उत्तर. म्हणजे ही आपली गुणाकार करण्याची किती लंबी पद्धत आहे. बरोबर आहे. पण कसं आहे माननीय राजेश खन्ना आपल्याला सांगू येईल का जिंदगी बड़ी होनी चाहिए बाबू मोशा है लंबी नहीं. तर अशी लंबी नहीं होना चाहिए पद्धत जरूर बड़ी होनी चाहिए पण टाइमलेस होनी चाहिए. कशी होनी चाहिए म्हणून कसं सोडवायचं तर बघा मी असं करतो ना गुणिला काय 1 4 3 मी करतो मग 3 दुने 6 4 दुने 8 3 दुने 6 8 आणि 6 14 ये एक बाकी करतो. मग का 3 1 3 बे 1 4 दुने 8 न 2 10 3 13 13 3 का 8 न 2 10 3 13 ने 1 14 खरं 14 14 4 हातचा एक इथे घेतो आता. मग काय झाला आता बे 1 4 1 झाला 4 न 2 6 न 1 मग इथं 7 घेतो. आता 1 1 1 आला का उत्तर 17 4 4 6. बरोबर आहे. कसा त्याचा पकडून आपण आता ससा थांबा हेच आता तुम्हाला समजून देतो. या गणिताच्या अशा पद्धती आहेत ज्या तुम्हाला शार्ट ट्रिक तर म्हणता येईल पण तुमच्या जीवनातील गणित म्हणजे गुणाकार करण्याची अगदी पद्धत बदलवून देईल. काय होता गुणाकार 122 गुणिला 1 4 3 बापरे 143 खतरनाक करता खतरनाक करता. बरोबर आहे. हो असाही शिका लागते. हो 1 1 2 आणि 1 4 3 कधी कधी 36 दोष देता कधी कधी 1 4 3 म्हणा लागते. बरोबर आहे. काव का आपल्याला नाही समजला जाऊ द्या. याच्या पद्धती असतात. याच्या काय असतात पद्धती आता तुम्हाला समजायला लागल्या. मग कशा पद्धती आहेत. पहिली पद्धत बघा इकडे पहिली पद्धत काय आहे तर एकक अभी दिशी नाही एकक गुणिला एकक म्हणजेच काय तर हे बघा एकक गुणिला एकक. आता ते अट सगळ्यांना सारखी आहे. काय याचा उत्तर दुहेरी असल्यास काय एकक उत्तरात घ्यावे आणि दशक बाकी ठेवावे. हे सगळ्यांना आता माहिती आहे. याच्याबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही झाला म्हणजे आहे अर्थ म्हणून आपण सांगत आहोत ते पण ते लक्षात ठेवा. आता दुसरं काय आहे तर मग करा एकक गुणिला एकक. मग दुसरं काय आहे एकक गुणिला दशक अधिक
दशक गुणिला एकक म्हणजे काय हे असा काय आहे तर दशक झूम करून पहा गुणिला एकक ठीक आहे आणि मग हा असाई काय आहे इथं दशक गुणिला एकक हे सेम मेथड येतं ऍज इट इज हे अशी बरोबर आहे मग तिसरी पद्धती काय आहे तिसरी पद्धती मग काय एकक गुणिला शतक जमला का एकक गुणिला शतक अधिक काय शतक गुणिला एकक अधिक दशक गुणिला दशक म्हणजे काय एकक गुणिला शतक म्हणजे काय असा एकक गुणिला शतक इथं एकक असेल इथं शतक दुसरा काय मग असा इथं काय असल शतक असल इथं काय असल एकक असल आणि मग कसा हा असा दशक दशक इथं गुणाकाराचं चिन्ह जेवढा बढिया तिसरा मला चौथ्याला जागा नाही का चौथ्याची जागा इथं पकड तुम्ही चौथा मग चौथा काय हा दिसताय का दशक दशक गुणिला शतक आणि हा का दशक गुणिला शतक आणि दुसरा आहे का दशक गुणिला शतक म्हणजेच काय तर हे असा दशक दशक शतक शतक तर हा असा गुणिला म्हणजे ती आकृती आणि पाचवा काय तर पाचवा काय दशक शतक गुणिला शतक ओके म्हणजे काय आहे हे काय आहे तर एकक गुणिला एकक हे बघा एकक गुणिला तीन दुने उत्तर एकेरी आहे का दुहेरी आहे एकेरी आहे म्हणजे आता बाकी ठेवण्याची काही अडचण आहे का नाही दुसरा काय एकक गुणिला दशक करा 4 दुने 8 हातचा काही नाही आहे मग अधिक काय दशक गुणिला एकक दशक गुणिला एकक बरोबर आहे दशक गुणिला एकक म्हणजे काय 3 दुने 6 8 आणि 6 14 आता दुहेरी आहे की नाही तर इथं एक घ्या आणि हातचा इथं एक घ्या जेवढा वजन आता काय एकक गुणिला शतक म्हणजे अधिक 3 1 3 मग काय शतक गुणिला एकक बे एक बे आता काय दशक गुणिला दशक म्हणजे 4 दुने 8 म्हणजे काय 8 आणि 2 10 3 13 आणि 1 14 म्हणजे 14 बरोबर आहे 8 आणि 2 10 3 13 आणि 1 14 येते किती येतील 4 हातचा पुन्हा एक राहील मग काय होईल तो आला दशक गुणिला शतक बरोबर आहे म्हणजे इथं किती 4 1 4 आणि हा बे 1 बे 4 आणि 2 6 आणि 1 इथं 7 आणि शेवटी काय 1 1 17 4 4 6 आला का उत्तर आपला आला का समजला का तर अशा पद्धतीने ही सोपी आहे प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस आणखी सोपी होईल लक्षात आलं का नाही बघून घ्या ही एकदा परत एकदा
दोन अंकी संख्येचा 3 अंकी संख्येशी गुणाकार. काय 2 अंकी संख्या, आता काय झालं, 2 अंकी संख्येचा 2 अंकी झाला, 3 लोक 3 अशी भांडले, आता पंचायत आली किती, 2 लोक 3 लढाई. बरोबर आहे का नाही? म्हणजे काय पुन्हा 1 2 3 गुणिला 1 2. बरोबर आहे का नाही? आपली पद्धत माहिती आहे कसा, 3 दुने 6 बे दुने 4 बे 1 बे. हा एक पद्धत झाली म्हणून हे दुसरी कसं 3 1 बे 1 1 1. मग याचा करू आपण 6 4 आणि 3 7 2 आणि 2 4 1. पण हे जर वेगळ्या पद्धतीने केलं तर काही नाही, मी तुम्हाला घुमवून फिरवून काहीच नाही सांगत आणि व्हिडिओचा वेळ अजिबात वाढवत नाही, काही नाही. एकच करायचं, ही जी 2 अंकी संख्येचा आहे, बरोबर आहे, तुम्हाला 3 अंकी संख्येचा गुणाकार येतो की नाही? अरे 3 अंकी संख्येचा गुणाकार येतो की नाही तुम्हाला? तर मग हे अगदी सोपं आहे. तर या खालच्या अंकांना 3 अंक बनवा. मला सांगा हे किती आहेत रे? 12. हे किती आहेत रे? 0 12. आता मी तुम्हाला 12 आंबा देतो आणि एका जणाला 0 12 आंबा देतो. तुम्हाला कोणते आंबे आवडतील सांगा बरं. मी 0 12 आंबे याला देतो किंवा 0 12 रुपये याला देतो आणि पहिलं सांगतो का माझ्या कामावर चाल. मग एक जण दुसरा सांगतो त्याला 12 रुपये देणार आहे कामावर, तो कोणाच्या कामावर जाईल? सारखेच आहेत ना, म्हणजे जो पहिला आला त्याच्याच कामावर जाईल का नाही तो? म्हणजे दोघांचं मूल्य सारखं आहे का नाही? म्हणजे याचा अर्थ कोणत्याही संख्येच्या पहिले 0 ठेवल्याने त्याच्यावर काही फरक पडतो का? नाही. मग तुम्हाला याचा 3 अंकावर काही फरक पडणार आहे का? नाही. कसा बघू? बरोबर आहे, 1 2 3 गुणिला 12 आहेत की नाही, 0 ठेवून देऊ. काय फरक पडला का? पद्धत कोणती सर? हेच पद्धत जी, म्हणून मी लिहिलो नाही. करू शकता आता एककचा एकक 3 दुने, आता एककचा दशकशी, मग एककचा दशकशी किती? बे दुने 4. हा एककचा दशकशी 3 1 3 म्हणजे किती झाले हे? 7. इथं 7 ठेव तुझी, झाला काम खतम, मिठू धुऱ्यात. मग का एककचा शतकशी काही हातचा बिच्चा उरला का? नाही. एककचा शतकशी, एककचा शतकशी बे 1 बे, एककचा शतकशी 3 0 0. हा आणि मग काय आता दशकचा दशकशी बे 1 म्हणजे किती? याची बेरीज 2 0 2 किती होतात? 4. हा आता काय राहिला? हा दशकचा शतकशी 1 1 बे 0. हा करा 1 0. हा किती आला जी? लक्षात आला? म्हणजे अशा पद्धतीनं बडी आहे का? म्हणजे 2 अंकी संख्येचा 3 अंकी संख्येशी गुणाकार करताना एकच गोष्ट लक्षात ठेवा, दिलेल्या 2 अंकी संख्येला 3 अंकी संख्या बनवा. कशी? सुरुवातीला 0 ठेवून किंवा शतक स्थानी 0 ठेवून. म्हणजे काय? एकच अट काय? हा 2 अंकी संख्येला 3 अंकी बनवा आणि का करा? गुणाकार करा. कसं? सुरुवातीला इथं सुरुवातीला 0 ठेवून आणि 3 अंकी पद्धतीची पद्धत लावा. बरोबर आहे? मग तुम्ही आता हे गणित करा बरं, फटाक से करा आणि फटाक से उत्तर सांगा. काही गुणाकार करताना कमी जास्त बेरजेत चुका येऊ शकतात, त्या चुका मला तुम्ही निश्चित सांगा. आपल्याकडे चुकण्याला मुभा आहे, माझ्या, तुमच्या नाही. कारण परीक्षक तुम्हाला बघतो. तर माझं इथं धांदल होते, धांदलीत करताना असं होऊन जाते, तर अजिबात घाबरायचा नाही. हा तर मग का आता तुम्ही हे करा, 4 7 3 गुणिला 76. आणि हा दुसरा एक गणित करा,
8 9 6 गुणिला 8 9 आणि याचं उत्तर मला कमेंट मध्ये नक्की कळवा। तर चौथी बढिया पद्धती शिकणार आहोत। काय 100च्या जवळील संख्येचा गुणाकार